हे काय होऊन बसलंय सगळं? कालपर्यंत किती छान चाललेलं. असं काहीतरी होईल असं माझ्या मनात सुद्धा नव्हतं आलं. हो ना यार, मला तर खूप टेन्शन आलं होतं आई जेव्हा जायचं म्हणत होती तेव्हा. नीरज, तुम्ही जायला तयार झालात म्हणून, नाही तर माझं काय झालं असतं? तर त्या दोघांमध्ये वेडा झालो असतो मी. थँक्यू नीरज, तू आम्हाला जाण्यापासून थांबवलंस. यश, वेडायस का तू? असं कसं जाऊ दिलं असतं चूक आमची असताना? तसे या घराने खूप सहन केले आमच्यामुळे. ए नीरज, हे काय तुमचं आमचं लावलंयस रे? हे घर शैला आत्याचंही आहे आणि ही माणसं सुद्धा, कळलं ना? पुरा का मला तसं म्हणायचं नव्हतं. सगळी माणसं आपलीच आहेत म्हणूनच त्रास होतो ना जाताना. नीरज, बॅग घेऊन जा तुझी. हो आई, आलो. नाही थांब नीरज, अरे मी घेऊन येतो बॅग. तू थांब, तू थांब. मी पण जातो. थांब ना नीरज, मला तुला काहीतरी सांगायचंय. बोल. तू खरंच जातोयस? हो. मग तिकडे गेल्यावर माझ्यासाठी आजूबाजूला मुलगा शोध. ओके. म्हणजे तू जातोच आहेस ना, म्हणून म्हंटल मी. ओके, मला माहिती आहे. यू डोंट वरी. ओके. मी आणि हो, तिकडे जाऊन लगेच पळून जायचा विचार करू नकोस. माझं लग्न झाल्याशिवाय तुझी सुटका नाही, कळलं? कळलं. हे बघ नुपूर, माझं लग्न मोडलं ना तरी चालेल, पण तुझं लग्न झाल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही. प्रॉमिस. सुखी व्हा, आई बाबांना सांभाळा. ऐसे आया पण सुखी राहा. कसला आवाज आला? काय आहे त्या पिशवीमध्ये?